आणि बातम्या आहे बेस्ट पतपेढी निवडणुकीसंदर्भात। भाजपचे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी परळ बेस्ट वसाहतीमध्ये प्रचार केला। कामगारांसाठी लोणावळ्यामध्ये बंगला घेण्याची गरज काय असा सवाल लाड यांनी विचारला। लोणावळ्यातील बंगले विकून कामगारांना 1.5 लाख बोनस देऊ असं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलंय। 25 वर्षांची जुलमी राजवट आम्ही उलथवून टाकणार असा हल्लाबोल दरेकरांनी केला। त्यांनी ज्या पद्धतीमध्ये भ्रष्टाचार केला, कोविड काळात लोणावळ्यामध्ये बंगले घेतले, मला एकच प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा आहे, कामगारांसाठी लोणावळ्यामध्ये बंगल्याची गरज काय? हा BSTचा ड्रायव्हर बस चालवतोय, त्याला विचारा तो लोणावळ्याच्या बंगल्यावर गेला होता का, किंवा कुटुंबाला तो घेऊन गेला होता का? हा सगळा थोतांड आहे। यांच्या पार्ट्या, यांच्या कामगार सेनेच्या पार्ट्या करायसाठी ते बंगले घेतले आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। आमचा सत्ता आली की ते सर्व बंगले, ती कार्यालय विकली जातील आणि प्रत्येक कामगाराला 1.5 लाख रुपये बोनस म्हणून आम्ही देऊ। वर्षानुवर्ष तुमची सत्ता असताना तिथे माणसाला राहता येत नाही, जगता येत नाही, त्या मराठी माणसाला घर देण्याचा विडा मी आणि दरेकरांनी उचललाय। त्यामुळे आपल्या माध्यमातून खरी परिस्थिती, BST कामगारांचं दुःख, ड्रायव्हरचं दुःख जनतेला कळलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या माध्यमातून 500 फुटाचं घर 15 लाखात आमच्या BST कामगारांना आम्ही देणार आहोत। 25 वर्षाची जुलमी आणि काळी राजवट उलथवण्याची संधी आहे, तुमच्या आयुष्याचं भलं करण्याची संधी आहे। लाड साहेबांचं भलं नाही तर कामगारांचं भलं आहे। याकरिता आपण पक्ष, जात, पात सर्व विसरून केवळ कामगारांच्या हिताकरिता कब्बशीच्या मागे उभं राहावं अशी माझी नम्र विनंती आणि प्रार्थना माझ्या मायबाप बेस्ट कामगारांना राहील।